मॉडर्न शेतकरी उतरलाय शेतात. मशाल बनवायला लावले. काहीतरी सांगा ना, मशाल कशी बनवतात? मशाल बनवायची अशी. हा हो हो हो, शेतकरी आलेत कुऱ्हाड घेऊन. कोणाच्या डोक्यात आपल्या आई शपथ आहे. ओ हो, काय पोज आहे बघा, काय पोज आहे. इथे चाललाय बघा, दाखवा हे बघा. गाव झालं आणि तुम्ही म्हणता गाव नाही आलं. गावाचा पत्ता नाही, पण गाव आमच्या दादाला फारच फुटलाय. काय झालं? अपसेट. अपसेट? काहीच भेटलं नाही. शेंगा ठेंगा. नशिबात अशी करवटे असल्यामुळे. हे बघा दुसरे भाऊ तिकडनं, यांना माहितीच होतं इकडे काहीच भेटणार नाही म्हणून आरामात आलेत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलोय मामाकडे शेतावर. बघूयात आज कसा व्लॉग होतोय आपला, आणि मामाचं शेत पण तुम्हाला दाखवते डिटेलमध्ये. हा बघा आमचा भाऊ कसा इथे आग लावायची कामं करायला लागल्या. हे बघा इथे कसं पेटून दिलंय मामा लोकांनी. भाई बहुत आग आहे रे. इकडे आमची सगळी गँग आले शेतावर. तू कशाला आले इथे? मी भाजीपाला लावायला आली. हा काय? हा, कोणाचं शेत आहे? आमचा काय लावणार आहेत? मक्का. हा, ॲक्च्युली हा पूर्ण एरिया आता मक्याची लागवड होणार आहे इथे. हे जसे कॉलम्स केलेत तसे पूर्ण शेतामध्ये होणार आहेत, आणि प्रॉपर साईडने मके लावणार आहेत. जेव्हा पूर्ण मके वगैरे लावून होतील तेव्हा मी तुम्हाला नक्की एकदा परत व्हिडिओ अपलोड करेन. हे सगळे तुरीचे झाडं लावलेत. ॲक्च्युली आमचा उबाडिओ बनवायचा प्लॅन होताच, पण शेंगा काय आलेला दिसत नाही आहेत. सो नेक्स्ट टाईम जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. नेक्स्ट इकडे सगळे आंब्यांची झाडं आहेत. आत्ता सीझन नाही आहे, पण जेव्हा मे महिन्यामध्ये आंबे खूप येतात आणि खाऊन कंटाळा येतो, इतके आंबे येतात. पुढे दाखवते काय काय बघा. इकडनं पुढे आल्यावर इकडे 2 पेरूची झाडं आहेत. नेक्स्ट इकडनं बाहेर गेल्यावर इकडे सगळे पाईप्स वगैरे टाकलेत पाण्याच्या, म्हणजे शेतामध्ये जे पाणी येणार आहे त्याच्यासाठी. नंतर इथे एक जांभळाचं झाड आहे. सीझनमध्ये खूप येतं हे, पण मस्त एकदम भारी आहे. तिकडे नेक्स्ट हे, आणि वरचं एक शेत आहे मामाचं. पुढे पण खूप आहेत, पण आता स्टील आम्ही इथे आलो आहे. सो बघून घ्या एकदा. मस्त आहे, भारी वाटतं एकदम. संध्याकाळी आलो आहे आणि आता हे इथे सगळे वालाचे झाडं लावलेत. आता नेक्स्ट मंथमध्ये पूर्ण झाड शेंगा वगैरे आलेले असतील. आत्ताच लावले, खूप छोटे आहेत अजून. जेव्हा येईल तेव्हा मी दाखवेन. आणि पूर्ण शेतामध्ये इकडे 2-3 शेतामध्ये लागवड करणार आहेत. अजून तरी काम चालू आहे. प्रॉपर असे बॉक्स बनतील. नंतर तिकडे वर 2 बोरींची झाडं आहेत, तिथे पण अजून काय आलं नाही आहे. आता सध्या सगळं लावायचं काम चालू आहे. जेव्हा येईल तेव्हा मी अजून एक व्लॉग अपलोड करेन. हे बघा आमचे दादा लोक तिकडनंच कळती मारतात. झाड आहे मोठं. आलेत खूप सारे चिकू, पण अजून खूप छोटे आहेत. मोठे झाल्यावर मस्त लागतात. खूप आलेत. आणि इकडनं पुढे गेल्यावर इकडे पूर्ण नदी आहे. ॲक्च्युली इथलंच पाणी सगळं शेतीसाठी यूज होतं. मोटर वगैरे लावून यूज करतात आम्ही. या ते आमचे भाऊ लोक आलेत. सकाळपासून यायला निघालेले, पण टांग देत होते. आता नशीब आले. राहू दे आले दुसरे ब्लॉगर आले, समर पाटील. मॉडर्न शेतकरी उतरलाय शेतात. आज होईल का? आज होईल का आज दादा? याच्यामध्ये काय झालं नाही. आता दुसरा माणूस लावलाय, बघूयात हा किती याच्यामध्ये तोडतो. अरे शेतावर आले तुम्ही आणि खुर्च्या मागता काय राव? बघा हे बघ बंधू. ओहो तोडला झाला. अरे एक अशी मारायची, एक अशी मारायची. अरे भाई हे तोडला. झाला, अर्धा तास झाला. या दादाला काही तोडता येत नाही अजूनही. थकला शेवटी. जय बजरंगबली की जय. आपल्याला नाही जमत. आता बघा, आता असली ताकद बघा. असली ताकद असली. ओ
तो बघ आहे का आई शपथ ये असली किसान आहे. मग किसानांचा शिक्का आहे बघ बघ दादा तो बघ मग फाटायला पडली. बघ आई मशाल बनवायला लावले. मशाल बनवायला लावले. काहीतरी सांगा ना मला, मशाल कशी बनवतात? मसाला बनवायची अशी. प्लास्टिक गुंडाल रशी दे. नैसर्गिक रशी गवसाला लागेल आता. होती दे ना. कुठली? हो, रशी विशीची सुविधा आहे इथे. मी पण अग्नी देतो. एवढे काय 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 चाललंय काय नक्की? बघा याला एक मातीची काडी भेटत नाही ते बघा. कधीपासून जवळजवळ 10 ते 20 मातीच्या गाड्या फुकट घालवल्या त्याने. हे बघा पला धनुष्यबाण फेकला जाईल आता. हे धनुष्यबाण. लॉन्चिंग साईड आहे इथून अशी. त्याला काम काय दिलंय? सिंगर बघा, आवडता हे सिंगर गवत बघा. दिसत नाही गवत. हा वाट पाहते कोण काय माहिती याची. बाल्या सिंगर. बाल्या सिंगर 2.0. गाडी आहे त्याची खास गवत पेटवण्यासाठी. चला, ए, चला. बाजूला हो ना. तुमचं launch होऊ दे. ते बघण्यासाठी हे सगळे उपस्थित आहे तिथे. बघूया आता काय होतंय. लॉन्च. मागं पण येऊ शकते, बाजूला. हे लॉन्चिंग की घडी आ हे गई बघूया है. ओ ओ ओ. काय वाटते काय तुम्हाला पेटेल का? काय वाटते? रॉकेटचे इथेच भस्म होताना दिसतोय. रॉकेटचे पार्ट इथेच निघून पडले. ओ बाई ओ बाई. या छोटीचे तर काहीच काम नाहीये, पण उगाच उगाच दगड फेकून मारते. काय करायचं या पोरीचं? हा हो हो हो. शेतकरी आलेत कुऱ्हाड घेऊन. कोणाच्या डोक्यात आपल्या आई शपथ आहे. ओ हो, काय पोज आहे बघा, काय पोज आहे. इथे चाललाय थांब ए, थोडा. फोटोशूट. ए थांब जरा लाईट देतो. फोटोशूट. आणि लाईट बघा कशी दिली जाते. थँक्यू सर. आणि एवढ्या उजेडामध्ये ही टॉर्च दिली जाते. लाईटमॅन बघा. लाईटमॅन बघा. ही दिसतंय का? का बघा म्हणजे एका फोटोशूट प्रॉप्स साठी बघा किती आणले म्हणजे जातात. स्वतःला शेतकरी दाखवण्यासाठी काय चाललेली ती मेहनत तुम्ही काढा. इथे बघू शकता. हा इथे लाईट मॅन आहे. आता तो कॅमेरामॅन पण झालाय. काय प्रॉप भेटलेत. आणि या मध्येच फोटोच्या मध्येच मागून इंटरप्शन होता ना. आयो, परत घेतो. थांब ना. काय अगदी उचल मला, थांब. Guys, हे बघा ही फोटोला चाललेली मेहनत बघा. ही बघा. थांब ना, आता घे ना कुऱ्हाड. हा बघा इंस्टा टाक, हॅशटॅग लागतील ना. लाकूड तोडायची. नदी आखी नदी झाली काय घामाची? घामाची की नदी व्हायला लागली वाटते. लाकूड तोडाची व्हिडिओ रिक्रिएट करताना आमचा दादा थकला. आता त्याची कुऱ्हाड नदीमध्ये जाऊन पडत. तिथून येतील. तुम्हाला दिसते का इथे लाकडावर एक घाव सुद्धा होत नाही बघा. हे तसंच आहे. बघा बघा दाखवा हे बघा. आहे तसंच हा आहे. गाव झालं आणि तुम्ही म्हणता गाव नाही आलं. घावाचा पत्ता नाही, पण घाव आमच्या दादाला फारच फुटलाय. व्हिडिओग्राफी फोटोग्राफी तर बघून घ्या तुम्ही. काय अगदी हा, दाखवा. किती काढले माझ्या कामाची मेहनत आहे. आपण बघा गाईज, मला काय एवढं एक्सपिरियन्स नाही याच्यात फाटाबिट फोडण्यात. मॉडर्न शेतकरी आलाय. मी पण बिगनर आहे. तर मॉडर्न लाकूड तोडायचं आमचं समजून घ्या काही तुम्ही पण. चुकलं तर कमेंट करा. म्हणजे ती
तोडण्याची पोज वगैरे कशी असते काय. चला तर गाईज आता मी हा असाच फाटा घरी घेऊन जातो. तोडता काय आलेला नाहीये, शेवटी तसाच घेऊन चाललोय घरी आता. चला. नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय. हे इथे काय चाललंय काय माहिती? शेकोटीसाठी लाकडे रचल लावलेत गाईज. याचे गेले आपण बायसेप्स हो हो, काय काय आणि ट्रिक हा आहे, इथे- बायसेप्स मारायची ट्रिक बघा यांची. आहे तो होत्या पाव किलो. झाला इथं होली करणार आहेत आपण. तुझ्या चपली 2 तुकडे हो हो. एवढा वजन लावू नका, आखा कोसळून पडेल खाली. आता प्लॅन झालाय लिंबू सरबत प्यायचा. आम्हाला तिकडे गोलावाला भैया दिसलाय. हे बघा, जसं काय कधीच लिंबू सरबत पिलं नाही तसे धावायला लागलेत. हा बघा, इथून भैया येताना. भैयाजवळ काय भेटतंय की नाही माहिती नाही, पण ही गँग तर चालली आहे. तिकडे काहीच भेटलं नाही यांना. तोंड बघा यांची, काहीच भेटलं नाहीये भैयाकडे. संपलंय सगळं. काहीच भेटलं नाही यांना. तोंड बघा यांची, काहीच भेटलं नाहीये भैयाकडे. संपलंय सगळं. फोटोशूट अजून संपलेला नाहीये. गाडीवर या दादांचं नक्की काय चाललंय समजत नाही. हाऊ आर यू. ओहो, फोटोशूट तर बघा यांचं. ही मी जी तुम्हाला तिकडनं नदी दाखवलेली, ही ती नदी आहे. पूर्ण इकडे पूल वगैरे आहे. आणि हे भात आहे. ऍक्च्युली अजून ते पूर्ण जोडणी वगैरे झाली नाहीये, म्हणून इकडे स्टोअर करून ठेव. पुलाचं चालेल ते बघा. हे काय हे काय हा आहे? ब्रिज आहे. ब्रिज, नदी, नदीवरला जल, वायू. घंट्याचं काम केलंय. तर आजचा व्लॉग इथेच संपतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.